अरुणाबाई आल्या. त्यांनी मध्यमवयीन पारशी स्त्रीसारखा पोशाख केला होता. त्यांनी गाडी थांबवली. मी दार उघडलेलं होतं. मला विचारलं, काय रे मिसेस कापाडिया, आज बऱ्या आहेत की नाही? तर मी म्हणलं, अहो त्या किती वेळ तुमची वाट पाहत आहेत. मग चल म्हणले, मला आत घेऊन चल, मला एक अर्धा तास भेटायचे. हे पोलिसांच्या देखत मोठ्यानी मी त्यांना आत नेलं आणि पारशी बायकांच्या बॉर्डनी गांधीजींच्या कुटिरापाशी पोचवलं. मग त्यांचं चाय का चर्चा का काय ते सुरू झालं. मी बाहेरच्या दारावरती होतो. अर्धा तास झाला तेव्हा माझी छाती धडधड करायला लागली. केव्हा एकदा संपते, नाही तर पोलीस आत आले तर बडचत व्हायचं. आणि दुसऱ्या बाजूला पोलीस अजून आत काय येत नाही म्हणून आमच्या दत्तू काँग्रेसचे हात शिवशिवत होते. शेवटी 10 वाजले आणि अरुणाबाई पूर्वीसारख्याच बाहेर आल्या आणि त्या गाडीतनं निघून गेले. काही झालं नाही. दत्तूची निराशा मला मात्र कृतकृत्य वाटलं. आणि नंतर आम्ही प्यारेलालनं भेटलो. प्यारेलाल म्हणले, इथं नाही संपलं, तुम्ही स्टेशनावर जा आणि पहाटेच्या गाडीनं अरुणाबाई जेव्हा रेल्वेच्या डब्यात सुखरूप शिरतील तेव्हा इथं सांगायला या. आणि त्याप्रमाणे आम्ही स्टेशनावर गेलो. गाडीला 10 मिनिटं असताना त्या मद्रास मेल पहाटे त्यावेळी जायची. त्यावेळी अरुणाबाई पुन्हा पारशिणीच्या पोशाखात आणि त्यांच्याबरोबर एक वृद्ध पारशी असे आले आणि ते डब्यात चढले. गाडी सुटली. आम्ही निघालो आणि गेलो. मला वाटलं प्यारेलालजी वाट पाहत असतील, पण त्या वरांड्यामध्ये प्रत्यक्ष गांधीजी बसले होते. आणि मी आलो. माझी चाहूल लागल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि मी ज्यावेळी हात करून त्या सुखरूप गेल्यास सांगितलं त्यावेळी हसले ते आणि झोपायला गेले. मी त्यावेळी डायरीत लिहिलं की मुलगी सासरी जाताना बापाला काय वाटत असावं हे मला त्यावेळी बापूजींच्या डोळ्यात कळलं. आणि त्यांना सुभाषबाबू राष्ट्रपिता का म्हणाले ते मला त्यावेळी उमजलं. स्वातंत्र्य चळवळीतून मी ज्यावेळी सुटून आलो त्यावेळी माझे वडील मला काय म्हणाले, मी आणि तुझी आई, आमची जबाबदारी, तू एकटा मुलगा आहेसमुळे तुझी आहे. तुझ्या बहिणीचं लग्न व्हायचे, हे सगळं तुला करावं लागेल. पुढल्या महिन्यापासून नोकरी धर. आणि मी शिक्षकाची नोकरी धरली. म्हणजे एका अर्थानं आपल्याला राजकारण करता येणार नाही याची मला त्यावेळी कठोर जाणीव झाली. त्यावेळी कॉलेजमध्ये ट्युटर कम लेक्चररची जागा होती. मी अर्ज करायला गेलो तेव्हा प्रोफेसर भाटे मला काय म्हणले की मी तुझा अर्ज आज स्वीकारणारच नाही. तू 2 दिवस घरी विचार कर, तुला राजकारण करायचं आहे का शिक्षक व्हायचं. शिक्षक व्हायचं असेल तर राजकारणाला राम ठोकला पाहिजे. हा DE सोसायटीचा नियम नाही, ही शिक्षकाची नैतिकता आहे. तुला राजकारणापासून पूर्णपणे दूर व्हावं लागेल. हे याला जर तयार असशील तर तुझा अर्ज स्वीकारेल. मी दुसऱ्या दिवशी गेलो, कारण मला नोकरी करणं भागच होतं. मी म्हणलं की सर हे मला मान्य आहे, मी राजकारण करणार नाही, जाहीर सभेत बोलणार नाही, सत्याग्रह करणार नाही, मिरवणुकीत जाणार नाही, कुठल्याही राजकीय नेत्याशी संबंध ठेवणार नाही, पण मला सेवादलात काम करता येईल का. ते म्हणले शैक्षणिक स्वरूपाचं काम करता येईल, पण एकही तास चुकता कामा नये. मी सांगतो तसं 5 वर्ष तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र आदी विषयांचं जागतिक साहित्याचं वाचन केलं पाहिजे. उत्तम शिकवायला लागलं पाहिजे. पहिल्या वर्षी नीट शिकवता येणार नाही, 4-5 वर्ष लागतील. आणि तू चांगला शिक्षक आहेस ही माझी खात्री पटली आणि राजकारणापासून दूर होतो ही खात्री पटली तरच तुला परमनंट केलं जाईल. आणि त्याप्रमाणे 7 वर्षांनी मला परमनंट केलं. ही माझ्या जीवनातली एक हकीकत. आणि याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे माझ्याबरोबरचे मधुलिमय, नाथपै
हे चळवळीतनं बाहेर पडल्याबरोबर पुन्हा राजकारणात गेले. त्यांची 25शीतली धडक होती. त्यामुळे दोघांनी पार्लमेंटमध्ये कर्तृत्व दाखवलं. अनेक जण वेगवेगळ्या चळवळींच्यात गेले, त्यांचंही कर्तृत्व तिथं दिसलं. मी मात्र चळवळीपासून दूर राहिलो. परंतु राष्ट्रसेवादलात कार्यकर्त्यांची एकामागून एक गट मी तयार केली. म्हणजे केवळ त्यांना राजकीय विचार द्यायचा नाही, त्यांचं व्यापक कशा तऱ्हेचा दृष्टिकोन असला पाहिजे यासाठी गाईड टू मॉडर्न थॉट यासारखी पुस्तकं बाई वैद्य, बापू काळदाते, बाबा आढाव यांच्यासमोर मी सांगत असे. आयडियाज दॅट मूव्ह दी वर्ल्ड याच्यावरती मी 10 बौद्धिकं घेतली होती. अशी मी किती बौद्धिकं घेतली, त्यांना दर आठवड्याला मी एका इंग्रजी कादंबरीचा सारांश सांगत असे. याचा त्या आमच्या कार्यकर्त्यांच्यावर मोठा संस्कार झाला हे मी मोठ्या अभिमानानं सांगू शकतो. आणि बापू काळदाते हे त्यांच्या भाषणात अजून सांगतात की मास्तरांनी आम्हाला वाचायला शिकवलं. म्हणजे हे जे काही मी करू शकलो, सर्व यांना क्रांतिकारकांच्या गोष्टी संस्कारक्षम वयातल्या मुलांना सांगायच्या. त्यानंतर गांधीजींचं कार्यपद्धती याबद्दल एका गटाला सांगायचं. असं वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रयोग मी केले आणि याच्यामधून राष्ट्रसेवादलातल्या बौद्धिक विभागात मी एक वैशिष्ट्यपूर्ण काम करू शकलो याबद्दल माझ्या मनाला कृतार्थता आहे. पण हेही तितकंच खरं की 20 वर्षापर्यंत राजकारणापासून दूर राहिल्यामुळं मी ज्यावेळी प्रत्यक्ष राजकारणात उतरलो 65 साली, त्यावेळी माझ्यात ती धडक राहिली नाही. आणि मग उशिरा पोहणारा जसा सूर मारत नाही, काठाजवळ पोहतो आणखीन जास्तीत जास्त ब्रेस्टस्ट्रोक मारतो, त्याप्रमाणे माझं राजकारण हे दुय्यम दर्जाचंच झालं हे मला प्रांजळपणानं कबूल केलं पाहिजे. आता मी माझं थोड्या व्यक्तिगत जीवनाबद्दल सांगतो. मी एका बाजूला राष्ट्रसेवादलात जसं हे काम करत होतो, तसं माझ्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक म्हणूनही मी डेव्हलप होत होतो असं मला वाटतं. आणि मी सगळा विनय सोडून तुम्हाला सांगतो की शिक्षक म्हणून मला खूप यशही मिळालं आणि साफल्यही मिळालं. डॉक्टर अशोक केळकरांसारखे असामान्य विद्यार्थी कितीतरी माझ्या हाताखालून तयार झाले. आणि या सर्वांना एका विशिष्ट तऱ्हेनं साहित्य शिकवणं याकरता मी पुष्कळ प्रयोग केले. मी त्याबद्दल जास्त काही सांगत नाही, परंतु मला असं वाटतं की मला एकूणच जीवनाबद्दल जी उत्कटता वाटते त्यामुळे साहित्याचा शिक्षक म्हणून मी यशस्वी होऊ शकलो. नाहीतर ज्याला स्कॉलरशिप म्हणतात ती माझ्यापेक्षा अधिक असलेले प्राध्यापक होते, पण त्यांच्यापेक्षा माझं शिकवणं अधिक जिवंत होतं असं मला वाटतं, अधिक चैतन्यपूर्ण ते होतं. हे जसं एका बाजूला चालू होतं तसं दुसरीकडे माझे काही मित्र मला म्हणाले की अरे तू आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह का नाही केलास? तर मी त्यांना म्हणलं की विवाहाला 2 पार्टीज लागतात. माझी तयारी होती, पण ज्या 2 मुलींना मी विचारलं परजातीतल्या, त्या दोघींनी मला नकार दिला. तेव्हा मी हे कळून चुकलो की आपण आपलं सांकेतिक मार्गानंच लग्न केलं पाहिजे, नाहीतर काही आपला निभाव लागणार नाही. म्हणून मग माझ्या आईवडिलांनी प्रथम जी मुलगी पाहिली आणि पसंत केली तिला मी भेटायला गेलो. तिला मी एकच प्रश्न विचारला. त्या मुलीमध्ये वैशिष्ट्य मला असं वाटलं की ती आमच्यापेक्षा गरीब स्थितीतली होती, त्यामुळे तिच्या जीवनातल्या अपेक्षा फार मोठ्या नव्हत्या. आणि माझ्या आईने तिला एकच प्रश्न विचारला होता की माझा मुलगा MA झालेला आहे, तू इंटर सायन्स पास झालेस, तू ग्रॅज्युएट झालं पाहिजे, शिकशील का? ती शिकेन असं म्हणली होती. पण मी तिला एकच प्रश्न विचारला. मी एकुलता एक मुलगा आहे
आणि माझ्या आईवडिलांची जबाबदारी माझ्यावर आहे. तू जर वेगळं बिऱ्हाड करू म्हणशील तर माझ्याच्यानं ते होणार नाही, याचा नीट विचार कर आणि माझ्या आईवडिलांची अखेरपर्यंत जबाबदारी माझ्याबरोबर पार पाडशील अशी खात्री असेल तरच मला हो म्हण, नाहीतर आपण नाही लग्न करायचं. तिने होकार दिला मला.